बावरेमन भाग 15. अधिराजे रागात कारमध्ये येऊन बसतो. दिव्या त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत असते. अधिराज डोळे बंद करून बसलेला असतो. दिव्या बोलली, अधिराज बोल ना माझ्याशी, बघ तरी माझ्याकडे प्लीज. अधिराज काहीच बोलत नसतो. तो पॅलेसपासून खूपच लांब आले होते. त्यात जोराचा पाऊस पडण्याचे चान्सेस होते. हवामान खराब बघून ड्रायव्हर बोलतो, सर हवामान खराब आहे, आपल्याला ना इथेच थांबावं लागेल. अधिराज बोलतो, एक चांगला हॉटेलमध्ये गाडी थांबवा, आज आम्ही ना तिथेच थांबू. ड्रायव्हर एक हॉटेलवर गाडी थांबवतो. अधिराज आणि दिव्या दोघे आतमध्ये जातात. तिथेच एक रूम घेऊन आजची रात्र तिथेच थांबवायचा निर्णय घेतात. दिव्या बोलली, अधिराज मला ना भूक लागली आहे, छोटंसं फेस करत बोलते. अधिराज बोलतो, आता मला खाते का? तसंही डोकं खाल्लंच आहेस. दिव्या बोलली, चिडतो कशाला? आणि हां, तुला का खाऊ? मी व्हेजिटेरियन आहे आणि तसंही एवढं खडूला कोण खाईल? हे ती तोंडातल्या तोंडात बोलते. अधिराज बोलतो, काय बोललीस? दिव्या बोलली, मी काही बोलले असं तुला वाटलं का? पण मी काहीच नाही बोलले, तुझे कान ना जास्त वाजत आहे. अधिराज बोलतो, हे कपडे घे आणि फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी जेवण मागवतो. दिव्या फ्रेश व्हायला निघून जाते. अधिराजही जेवण मागवतो. दिव्या बाहेर येताच अधिराज फ्रेश व्हायला जातो. तो येईपर्यंत जेवणही आलं होतं. दिव्या त्याच्याकडे बघत असते, पण अधिराज तिला बघून न बघितल्यासारखं करतो. दिव्या चिडूनच बोलते, तुला बोलायचं नाही आहे का माझ्यासोबत? तुझ्यासाठी मी एवढा खटाटोप केला आणि तू आहे की बोलत काय, बघतही नाही आहेस माझ्याकडे. अधिराज बोलतो, हो मग खूप मोठं काम केलंत ना तुम्ही, नाही का? स्वतःला काय समजतेस तू? हां, तुझा दादू वेडा आहे का की त्याला त्याचे पैसे जास्त झाले म्हणून त्याने तुझ्यासाठी बॉडीगार्ड ठेवले? तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून तो तुला प्रोटेक्ट करतो आणि तू त्या बॉडीगार्डला टोपी लावून निघून येतेस. मी आणि तुझा दादू तुझे खूप लाड करतो ना, म्हणून तू जास्त आगाऊ झाली आहेस. आता तुला शिक्षा आहे, हेच समज. दिव्या बोलली, तुला मला शिक्षा द्यायची आहे ना, तर मग ठीक आहे. ही शिक्षा कशाला? थांब, मी सांगते शिक्षा काय असते. दिव्या डोर उघडून बाहेर जाते. तिला बाहेर जाताना बघून अधिराज तिला विचारतो, कुठे चालली आहेस आता? जेवण कर चुपचाप. आणि तसंही बाहेर पाऊस सुरू आहे. दिव्या बोलली, तुझ्या बोलण्याने पोट भरलं आहे माझं. मी बाहेर जाईल, नाही तर काही पण करेल. तुला काय करायचं आहे? तू बस आराम कर. दिव्या रागात निघून जाते. बाहेर पाऊस आणि वारा दोन्ही सुरू असतो. ती बाहेर येते. ती पावसात जाऊन उभी राहते. अधिराजला वाटतं ती मुद्दाम गेली आहे, पण त्या बिचाऱ्याला काय माहिती होतं की त्या मॅडम खरोखरच पावसात जाऊन उभ्या राहिल्या होत्या. 1 तास होत आला होता. दिव्या अजून आली नाही म्हणून तोही बाहेर जातो. बघतो तर मॅडम मस्त पावसात भिजत होत्या. तो तिच्याजवळ जात अधिराज बोलतो, तू काय मूर्खपणा लावला आहेस? चल आतमध्ये, आजारी पडशील. दिव्या बोलली, आधी मला सांग, तू माझ्याशी बोलशील की नाही? तू जोपर्यंत माझ्यासोबत नीट पहिल्यासारखं बोललं तरच मी आत येईल, नाहीतर मरू दे मला पावसात. अधिराज बोलतो, मुस्काटात देईल एक. आणि काय ग, तुला काय फरक पडतो? मी तुझ्याशी बोललो नाही बोललो तरी तू थोडी ना मला माफ केलं आहे. फ्लाईटमध्ये सुद्धा तू परक्यासारखी स्ट्रिक केलंस. जाऊ दे ने, मी कोण आहे तुझा? दिव्या त्याला मिठी मारते आणि रडायला लागते. दिव्या बोलली, पडतो मला फरक. तुला काय वाटतं माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे? पण तसं नाही आहे. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. माझं मलाच माहिती आहे. मी तुला माझ्यापासून कसं लांब ठेवलं आहे. त्यात दादूला आपल्याबद्दल माहिती झालं. त्याने माझ्याकडून प्रॉमिस घेतलं. काय करणार होते मी सांग? एकीकडे प्रेम तर एकीकडे भाऊ. काय करू मी? समजा मी दादूला नाही बोलले, दादूने तुला काय केलं तर मी काय करू सांग? कमीत कमी तू माझ्यासमोर सुखरूप तरी असशील ना? पाडव्याला सुद्धा माझी तुला ओवाळायची इच्छा होती. तुला माहीत आहे मी किती खुश झाले होते तुला बघून. मनातल्या मनात मी देवाचे किती आभार मानले असतील. खूप प्रेम करते मी तुझ्यावर.
खूप जास्त. आय रिअली लव्ह यू. अधिराज बोलतो, मला परत सोडून तर नाही जाणार ना? परत मी मरून जाईल ग तुझ्याशिवाय. मला तू हवी आहेस माझ्याजवळ कायमची. दिव्या बोलली, नाही जाणार कधीच. मला तू हवा आहेस फक्त. या नाही, पूर्ण 7 जन्मासाठी, समजलं? तू फक्त माझा आहेस. आदिराज बोलतो, चला मॅडम, पावसातच भिजायचं आहे का? आदिराज तिला उचलून घेतो. आदिराज आणि रूममध्ये आणतो. दोघे भिजले होते. दिव्या बोलली, आता कपडे कोणते घालू? मला थंडी वाजायला लागली आहे आता. आदिराज बोलतो, एक काम कर, जा बाथरूममध्ये बाथरोब आहे तो घाल. मीही तेच घालतो. तोपर्यंत मी काहीतरी गरम मागवतो. ती केस आधी सुकवत, नाही तर जास्त सर्दी होईल. दिव्या बाथरोब घालून येते. तिला थोडं अवघडल्यासारखं होतं. आदिराज तिच्याकडे बघतो. दिव्या बोलली, तू बाकीच्यांना कळवला का आपण कुठे आहोत असं? आदिराज बोलतो, हो, मी सांगितलं आहे त्यांना. आपण सकाळी लगेच निघू. हे घे गरम कॉफी, पिऊन घे, आणि गरम जेवण तेही खाऊन घे. दिव्या बोलली, आता तू भरव मला तुझ्या हाताने. दोघे एकमेकांना भरवतात. आदिराजला ही सर्दी होते. दोघेही आळीपडीने शिंकत असतात. दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. आदिराज बोलतो, तू झोप बेडवर, मी झोपतो सोफ्यावर. दिव्या बोली, नको, तू पण बेडवर झोप. मला विश्वास आहे माझ्या अधिराजवर. अधिराजी बेडवर येतो. दिव्या त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. अधिराज बोलतो, मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहे? दिव्या बोलली, सध्या आपण कोणालाच सांगायचं नाही आपल्याबद्दल. हळूहळू मी दादूशी बोलेल आपल्याविषयी. मला भीती वाटत आहे, पण आता नाही ना आपण वेगळे होणार. अधिराज बोलतो, नाही, तुला विश्वास आहे ना तुझ्या आधीवर? मी बघतो काय करायचं ते. त्या विक्रमचं ना काय, तोही या लग्नाला येईल. परत तुझ्या मागे पुढे करेल. त्याने तुला हात लावला ना, मग मी नसतो ठेवत त्याला जागेवर. दिव्या बोलली, बस ना आता, किती चिडतोस? अधिराज बोलतो, हो ना, मग मला काय भेटेल त्या बदल्यात? खट्याळ होत बोलतो. दिव्या बोलली, तुला जे पाहिजे असतं ते तर नेहमी आपण न मागताच घेतात ना, मग मी द्यायची गरज नाही आहे. आदिराज बोलतो, हो का? थांब आता येतोच. आदिराज असं बोलताच ते दिव्याच्या ओठांवर ओठ टेकवतो. एक डीप किस केल्यानंतर बाजूला होतो. दिव्या त्याला मारते. आदिराजही तिला जवळ घेत तिच्या कपाळावर किस करतो. दोघे एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. सकाळी लवकर उठल्यावर दिव्याला थोडी कणकण जाणवते. अधिराजलाही ती हात लावून बघते. त्याचं अंग तापलं होतं. दिव्या त्याला उठवत दिव्या बोलते, अधिराज, उठ ना राजा, बघ तुझं अंग किती तापलं आहे. अधिराज उठतो. एक नजर तिच्याकडे बघतो. तिचा चेहरा लाल झाला होता. तिला हाताने इशारा करत जवळ बोलावतो. ती त्याच्याजवळ येत अधिराज बोलतो, माझं अंग तापलं म्हणतेस, आणि स्वतःचं बघ, तुलाही ताप भरला आहे. चल आपण आता निघू. आपण जाताना ना डॉक्टरकडे जाऊन येऊ. दिव्या बोलली, माझ्यामुळे झालं ना सगळं, मीच हट्ट केला म्हणून तुला ताप आला. अधिराज बोलतो, नाही शोना, तू काही नाही केलं. बरं चल निघू आपण आता. दोघेही हॉटेल चेक आउट करून निघतात. आधी डॉक्टरकडे जाऊन मग ते दोघे पॅलेसवर पोहोचतात. सगळे त्यांची वाट बघत असतात, खास करून राम. हो, रामला कळताच तो लगेच निघून आला होता. त्याला बघून दिव्य शॉक होते. राम रागात अधिराजवर धावून जातो. राम बोलतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीबरोबर राहायची? तुला किती वेळा बोललो लांब राहा तिच्यापासून, पण नाही, आता नाही मी तुला सोडणार. अमित बोलतो, का आमचं नाव खराब करायला बसला आहेस तू? तुझ्यामुळे आईला नेहमी त्रास होतो. लग्न आहे म्हणून तुला काही बोललो नाही. राहायचं असेल ना तर नीट राहा, नाहीतर तू गेला तरी चालेल. अधिराजचा होणारा अपमान आता दिव्याला सहन होत नाही. दिव्या रागात बोलते, बस बस, एक शब्द जर आता कोणी बोललं ना तर मी हे लग्न सोडून निघून जाईल. पहिली गोष्ट, त्याने मला कुठेही नेलं नाही. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही त्याला का देत आहात? पहिले खरं काय खोटं काय आहे जाणून घ्यायचं. समोरचा चुपचाप ऐकून घेतो
आपल्याला काही बोलत नाही म्हणून काहीही बोलत सुटायचं? खरं काय ते मी सांगते. दिव्या त्यांना घडलेलं सगळं सांगते. अमित दादू, तुझा तो लहान भाऊ आहे ना, तू त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहायला हवं. त्याने घर सोडल्यावर तू गेला का कधी त्याला भेटायला? आपला भाऊ कसा आहे, तो कसा राहतो, काय खातो? पण नाही, तुला तुझा इगो आडवा आला असेल ना, नाही का? माणूस चुकतो, पण तुम्ही त्याला त्या चुकीची खूप मोठी शिक्षा दिलीत. तरी त्याने तुम्हाला नाही विचारला. तुझं सोड, पण आंटी, तुम्ही सुद्धा त्याला वाऱ्यावर सोडलं. तुम्ही तर त्याच्या आई आहात ना. आई आपल्या मुलाला कधीच एकटं सोडत नाहीत, कधी भेदभाव करते, पण तुम्ही केला. तुम्ही फक्त अमित दादूला महत्त्व दिलं. आजही तो लग्नाला आला आहे. न बोलवता तो त्याचं कर्तव्य निभावतो आहे. पण तुम्ही तुमचं कर्तव्य विसरलात. भांडण म्हणा, वाद हा माझ्या आणि अधिराजमध्ये होता. आमच्या नात्यांचं काय करायचं हे आम्ही दोघे ठरवून, त्यात कोणीही मध्ये मला आलेलं चालणार नाही. कोणीही नाही. आकाश, हे मेडिसन आहेत, अधिराजला दे. त्याला ताप आहे, आता अजून वाढला असेल. दिव्या जातच होती की तिला गरगरायला सारखं झालं. ती तिथेच कोसळली. नीलम, समृद्धी, श्वेता, रिद्धिमा बोलतात. दिव्या, सगळे तिच्याकडे धावत येतात. परिमल तिला उचलून घेतो, रूममध्ये आणतो. आकाश तिथल्या स्टाफ डॉक्टरांना बोलवायला सांगतो. डॉक्टर येऊन चेकअप करतात. आराम करायला सांगून ते निघून जातात. इकडे अधिराजलाही टेन्शन येत असतं. तो मुंबईला जायची तयारी करत असतो. बिझी त्याच्या रूममध्ये येत बिझी बोलली, कुठे चालला आहेस बाळा तू? बॅग का भरत आहेस? अधिराज बोलतो, मी परत मुंबईला जातो आहे. विनाकारण माझ्यामुळे शुभ कार्यात अडथळा नको. तसंही माझं असं कोणी राहिलंच नाही आहे ग. बिझी बोलली, असं नको म्हणूस बाळा. तुझी बिझी आहे ना, इकडे ये बघू आधी. अधिराज बिझी जवळ जातो. त्या अधिराजला हात लावतात, पटकन हात बाजूला करतात. त्याला खूप ताप भरला होता. बिझीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. त्याला थोड्या वेळात हलवतात, तर तो हालचाल करत नसतो. बिझी घाबरतात. बिझी ओरडायला लागतात. त्यांचे आवाज ऐकून अमित आणि अधिराजची मॉम आत येतात. अमित बोलतो, काय झालं बिझी ओरडायला? बिझी बोलली, अधिराज बघ ना, हालचाल करतच नाही आहे. त्याचं अंगही खूप तापलं आहे. अमित बोलतो, तू शांत हो बघू, मी बघतो. अमित अधिराजला नीट झोपवतो. तो ग्लानीत असतो, तो बोलत असतो. अधिराज बोलतो, मला नका सोडून जाऊ, मी वाईट नाही आहे. मॉम, मी तुझा आधी आहे ना. मॉम मॉम. बिझी बोली, तुमच्यामुळे माझ्या अधिराजला काही झालं ना, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, सांगून ठेवते. अधिराजची मॉम त्याच्या जवळ येते. त्याला या अवस्थेत बघून त्या रडत असतात. बिझी बोली, आता कशाला रडतेस कांचन? कोण आहे तो तुझा? तुझा मुलगा आहे तुझ्याजवळ, त्याचं लग्न आहे, तू लग्न एन्जॉय कर. हा मुलगा असला काय आणि नसला काय, तुला फरक नाही पडला पाहिजे. हात लावू नको त्याला. अधिराजच्या मॉम बोलल्या, मला माफ करा बिझी, मी खूप आंधळी झाली होते. त्याने जे दिव्यासोबत केलं त्याची शिक्षा म्हणून त्याच्याशी मी सगळे संबंध तोडले. पण मीही रोज त्याच्यासाठी तेवढेच रडले आहे. मला माझी दोन्ही मुलं हवी आहेत. बिझी बोलली, माफी माझी नाही, अधिराजची माग. कांचन, तो तुझ्या प्रेमासाठी झुरला आहे ग. माझा अधिराज एकटा नाही आहे, त्याच्यासोबत त्याची बिझी आहे, त्याचं प्रेम आहे. आणि तू अमित, तू तर खूपच बदललास रे. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. तेवढ्यात डॉक्टर येतात. अधिराजला चेक करतात. डॉक्टर बोलतो, त्यांनी कोण्यातरी गोष्टीचा ट्रेस घेतला आहे. मी इंजेक्शन दिलं आहे, थोड्या वेळात त्यांना जाग येईल. डॉक्टर निघून जातात. त्याच्याजवळ त्याची मॉम बसतात. अमितही त्याच्याजवळ येत अमित बोलतो, मला माफ कर आधी, मी खूप स्वार्थी झालो ना रे, की मी तुलाच विसरलो. मला आज लाज वाटत आहे माझीच. मी असं कसं वागू शकतो? तू आज तुझ्या पायावर उभा आहेस. उलट मला तुझं गर्व वाटला पाहिजे होता. त्याचाच मी राग केला. मी तुला जा बोललो, एका शब्दानेही तू मला जाब नाही विचारलास की भाई माझा गुन्हा काय, कोणत्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा. पण आता नाही, आता मला माझा आधी हवा आहे. परत एकदा माफ कर तुझ्या भाईला, माफ कर. पूर्ण दिवस दिव्या आणि अधिराजच्या झोपण्यातच जातो. दिव्याला जाग येते.
तेव्हा राम तिच्या जवळच बसलेला असतो. राम तिला उठलेलं बघून राम बोलतो, कसं वाटत आहे पिल्ल्या आता तुला? दिव्या बोलली, आता बरं वाटत आहे दादू. राम बोलतो, रागावलीस का ग दादूवर? दिव्या बोलली, मी नाही रागावले. तसंही तुला जे वाटतं तेच तू करतोस. काल त्याने मला वाचवलं, पण तू त्याला नको ते बोलला. त्यात अमित दादूने हद केली. जे काही आहे ते आमच्या दोघांमध्ये आहे. दादू, मला या विषयांवर बोलायचं नाही आहे. राम बोलला, पण माझं ऐकून तर घे. नीलम बोलली, अहो तुम्ही शांत व्हा, तिला वेळ द्या, ती होईल शांत. अधिराजही उठतो. त्याला रूममध्ये त्याची मॉम आणि अमित समृद्धी बसलेले दिसतात. अधिराज बोलतो, तुम्ही सगळे इथे? आधीची मॉम बोलली, बरं वाटत आहे ना बेटा आता तुला? त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. अधिराज बोलतो, हो बरं आहे आता. मला तुम्ही नका काळजी करू. सवय झाली आहे मला आता एकट्याने करायची आणि राहायची. अधिराजची मॉम बोलली, मावर एवढा रागवला आहेस का रे? माफ कर ना तुझ्या माला. अधिराज बोलतो, मी कोण तुला माफ करणारा? आणि तसंही आईने कधीच मुलांची माफी मागायची नसते. एवढं पाप कुठे भरू मी? तसंही लग्न आहे आणि मला तू माझ्यामुळे कोणते विघ्न नाही आणायचे. आधीची मॉम बोलली, असं नको बोलूस आधी. अमित बोलतो, तुला तुझ्या दादूच्या लग्नाला थांबवावंच लागेल. आधी आणि हो, लग्न झाल्यावर तू पाटील मेन्शनमध्ये राहायला यायचं. मी विचारत नाही सांगतो आहे. अधिराज बोलतो, मी माझं कर्तव्य करेल. माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी लग्नात करेल. सगळे जेवायला एकत्र जमलेले असतात. फक्त अधिराज आणि दिव्या रूममध्येच असतात. अधिराज कोणी नाही बघत दिव्याच्या रूममध्ये येतो. दिव्या त्याला बघताच उठून मिठी मारते. अधिराजही तिच्या पूर्ण फेसवर किस करत घट्ट मिठी मारतो. दिव्या बोलली, कसा आहेस? तुला परत ताप आला ना होता ना? अधिराज बोलतो, हो आला होता, पण तुला कसं माहिती? दिव्या बोलली, आपण दोघे पावसात भिजले होतो ना, मग तुला पण कुठे सवय आहे या सगळ्याची? अधिराज बोलतो, मी किती घाबरलो होतो माहीत आहे का तुला? चक्कर आली तेव्हा मी काहीच करू शकत नाही, म्हणून मला माझा राग येत होता. दिव्या बोलली, शांत हो ना राजा, मी ठीक आहे एकदम. आणि आता असा चेहरा नको पाडूस बसू. आपल्याला लग्न एन्जॉय करायचं आहे ना? अधिराज बोलतो, ठीक आहे, पण तू जास्त धावपळ नाही करायची. माझ्या नजरेसमोरच राहायचं. दिव्या बोलली, हो बाबा, तू जे सांगशील तेच बस. बरं जा आता तू, नाही तर कोणी येईल. अधिराज बोलतो, असंच जाऊ? स्वीट दे ना, मला एनर्जी येईल. खट्टाळ हसत दिव्या बोलली, नको चावटपणा करू, जा स्वीट पाहिजे? अधिराज बोलतो, बरं हे उधार राहील, व्याजासकट घेईन. अधिराज त्याच्या रूममध्ये निघून जातो. आज मेहंदी सरोमाणी होती. अधिराज यात जातीने लक्ष देत होता. दिव्याचीही खूप धावपळ सुरू होती. अधिराजही काम करता करता तिच्याकडे लक्ष देत होता. दोघांचे नजरेचे खेळ सुरू होते. त्यांच्या नजरेचा खेळ सुरू असताना एक आला कबाब में हड्डी बनून. कोण? काय कोण? विक्रम ओ. विक्रम दिव्याच्या मागे उभं राहत होता. जोरात ओरडतो. विक्रम बोलतो, सरप्राईज. विक्रम दिव्याला येऊन डायरेक्ट मिठी मारतो आणि हे बघून आपल्या अधिराजच्या रागाचा पाडा सरतो. दिव्या अधिराजला एवढं चिडलेलं बघून घाबरते. दिव्या त्याला नजरेने शांत व्हायला सांगते. अधिराज रागात त्यांच्या जवळ येणार की दिव्या पटकन विक्रमला मिठीतून बाजूला करते. दिव्या बोलली, मिस्टर विक्रम, असं जवळ येत जाऊ नका प्लीज. माझ्या दादूने बघितलं ना प्रॉब्लेम होईल. मनात दादूचं माहिती नाही, पण अधिराजचं नक्कीच याचे दात पाडेल. बाप्पा वाचव रे वाचव. विक्रम बोलतो, सॉरी, एक्साइटमेंट मध्ये लक्षातच नाही आलं. दिव्या बोलली, तुम्ही फ्रेश व्हा, आपण नंतर बोलू हां. विक्रम निघून जातो. दिव्या अधिराजकडे बघत दोन्ही कानाला हात लावत सॉरी म्हणते. अधिराजही तिच्या या नटांकीपणावर हसू येतं. मेहंदी सरोमनीसाठी खास बसण्यासाठी खास सोय करण्यात आली होती. दिव्याला तयारी बघून खुश असते. तिच्या मागे येत अधिराज बोलतो, आपल्या लग्नात याच्यापेक्षा जास्त छान तयारी होईल. दिव्या बोलली, आधी माझ्या दादूला पटव. अधिराज बोलतो, मिया बेबी राजी तो क्या करेगा तेरा भैयाजी. दिव्या बोलली, जा तयार होऊन ये, मीही येते तयार होऊन.
दिव्या आणि रिधिमा नीलम, समृद्धी आणि श्वेताला घेऊन येतात. नीलम, समृद्धी आणि श्वेता तिघीही खूप सुंदर दिसत असतात. त्यांना बघून राम आणि अमित परिमलचा फ्युजेस उडतो. तिघाची तोंड उघडी बघून आकाश त्यांना चिडवतो. आकाश बोलता, मुंह में तो बंद कर लो अंकल, तुमच्याच आहेत त्या. आकाश असं म्हटल्यावर तिघे त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघतात. आकाश ओठांचा पाऊट करत गरीब मुसमुस चेहरा बनवतो. राम बोला, ठीक आहे, आज तुला सगळं माफ. माझी पिनू सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. दिव्याला बघून तर अधिराजचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. त्याचा हात आपोआप हृदयावर ठेवत होतो. त्यानेच घेतलेला ड्रेस तिने घातला होता. रिधिमाही खूप सुंदर दिसत होती. त्यात तिच्या चेहऱ्यावर आई होण्याचं तेजही झळकत होतं. कुणालही तिला बघत असतो आणि गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघून छान दिसते असा इशारा करतो. रिधिमा लाजून खाली बसते. तिघी जाऊन बसतात. मेहंदी काढणारी मुलगी त्यांच्या हातावर आणि पायावर मेहंदी काढतात. दिव्या आणि रिधिमा ही मेहंदी काढतात. दिव्या कोणाच्याही नकळत अधिराजचं नाव लिहून घेते. आज सगळ्या महिला मंडळीच्या हाताला मेहंदी असल्यामुळे त्यांना त्यांचे नवरे खाऊ घालत होते. दिव्या तर अधिराजला शोधत असते, पण तो तिला कुठेच दिसत नाही. तिच्याजवळ विक्रम येतो. विक्रम बोलतो, हाय दिव्या, खूप सुंदर दिसत आहेस. मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलो आहे. दिव्या बोलली, तुम्ही कशाला त्रास घेतलात? मी केलं असतं. तिला अधिराजचा राग येत असतो. पण तिचं लक्ष विक्रमच्या मागे उभ्या असलेल्या अधिराजवर जाते, जो त्या विक्रमला रागात बघत होता. दिव्या मनात, अरे देवा, आता काय करू? या विक्रमला कसं कटवू? या दोघांमध्ये माझं सँडविच होणार आहे वाटतं. कसा वाटला मग मित्रांनो आजचा हा भाग? मग खुश ना अधिराज आणि दिव्याला एक बघून? आता दिव्या काय करेल तिला सुचत नाही आहे. विक्रमला कसं कटवावं? अधिराज पाटील मेन्शनला जाईल का आता? बघू आता पुढे काय होईल ते. तर मित्रांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.